अमृता फडणवीस यांनीही राज ठाकरे यांची री ओढत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे। अमृता फडणवीस यांनी या संदर्भातलं एक ट्विट केलेलं आहे आणि ए भोगी कुछ तो सीख हमारे योगी से असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत योगी आदित्यनाथ यांची स्तुती केलेली आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबादमध्ये येत्या 1 मेला जाहीर सभा घेत आहेत आणि त्यांच्या या सभेची अतिशय जय्यत तयारी सध्या औरंगाबादमध्ये सुरू आहे। औरंगाबादमधल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर 1 मे रोजी राज ठाकरे यांची ही जाहीर सभा होतीये। दुसरीकडे सभेला पोलिसांकडून मात्र अजूनही परवानगी मिळालेली नाही। पण असं असलं तरीही राज ठाकरे यांची सभा होणारच असा मनसेचा निर्धार आहे। मनसे आपल्या भूमिकेवर ठाम आहे। मनसेकडून सभेच्या ठिकाणी व्यासपीठाच्या उभारणीच्या कामालाही सुरुवात करण्यात आलेली आहे। मनसेकडून सभेची जय्यत तयारी सुरू आहे। या सभेच्या माध्यमातून राज ठाकरे नेमका कुणावर निशाणा साधणार याचीच आता उत्सुकता आहे। तर तुम्हाला एक या ठिकाणी तयारी दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय, कारण मनसेचे झेंडे असतील सभेच्या ठिकाणी लावण्यासाठी असेल किंवा निमंत्रण पत्रिका असतील, जवळपास 1 लाख निमंत्रण पत्रिका देण्यात आलेल्या, त्यातील काही तर वाटप झालेले जवळपास 60,000 झेंडे जे आहेत मैदान आणि आसपासच्या ठिकाणी लावले जाणार। जोरदार तयारी आहे। ही तयारी सभेला परवानगी मिळेल असे संकेत मिळाल्यामुळे नाही, तर पहिल्या दिवसापासून ही तयारी सुरू आहे। मनसेचे सगळे कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत। आता मनसेचे मुंबईतील नेते सुद्धा या ठिकाणी पोहोचले आहेत। बाळा नांदगावकर पोहोचलेत आणि आजही काही नेते येण्याची शक्यता या ठिकाणी आहे आणि 30 तारखेला सायंकाळी स्वतः राज ठाकरे औरंगाबाद येतील। आता माझ्यासोबत मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर आहेत आणि पदाधिकारी गुलाटी सुद्धा या ठिकाणी आहेत। सुमित, तू बोलत होता का आधीपासून परवानगीची गरज नाही, आम्ही आमची तयारी सुरू करतो, मात्र आता परवानगी मिळण्याची शक्यता निर्माण झाली। तुमच्याच माध्यमातून आम्हाला कळते की परवानगी मिळू शकते आणि ह्या संदर्भामध्ये आम्ही देखील वाट बघतो की माननीय पोलीस आयुक्त साहेब आम्हाला परवानगी देतील आणि वेगवान तयारी चालू आहे। आम्ही गेल्या 8-10 दिवसापासून आपणच बघत असाल की सगळेच पदाधिकारी अगदी झपाटून कामाला लागलेले आहे। सभेला 2च दिवस बाकी आहेत आणि त्याच्यामुळे थोडंसं ही जी तयारी आहे ती तयारीला थोडं वेग पकडलेला आहे, एवढं मात्र निश्चित। सगळी तयारी झालेली आहे। आता जर समजा तुम्हाला 1 दिवस आधी परवानगी भेटली तर मैदान तयार होईल एका दिवसात? नक्कीच होईल। सगळी तयारी आहे। मंडपवाला सुद्धा इतका उत्साहित येतो सुद्धा, तो एका दिवसात इतकं पूर्ण करून देईन आम्हाला तो मंडप, काही त्याच्यात वादच नाही। हिंदुजन नाईक राजसाहेबांसाठी नाही का लोक इतके उत्सुक आहेत की वातावरण निर्माण करायची गरज नाहीये, तो आपोआप निर्माण होतच। लोक राजसाहेबांना ऐकण्यासाठी इतके आतुर असतात की त्यांची कंटिन्यूच आम्हाला फोन चालू आहे आणि ते नक्कीच वातावरण तयार आहेच आपल्या शहराचं। मला जी माहिती आतापर्यंत आहे, मला असं वाटतं की साहेब 30 तारखेपर्यंत यायला पाहिजे। पुण्यामध्ये साहेबांचे कार्यक्रम आहेत, त्या कार्यक्रमानंतर साहेब संभाजीनगरला येतील। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणारच असल्याचं संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलेलं आहे। आम्हाला ज्ञान देणाऱ्यांनी नागरिकांचा विचार करावा असंही देशपांडे म्हणतात। काळजी करू नका, परवानगी मिळणार। आज येईल किंवा उद्या येईल, पण परवानगी येईल। तेच मैदान, तेच स्थळ, तेच शहर, तीच वेळ। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सन्मान्य राजसाहेबांची राजगर्जना त्याच ठिकाणी होणार।